ही घटना मुंबईत घडली आहे। अन्वी 10 वर्षाची चुणचुणीत मुलगी, अभ्यासात हुशार, नृत्याची आवड असलेली। तिची शाळा मोठी आणि नावाजलेली होती। दररोज ती आनंदाने शाळेत जायची, पण काही दिवसापासून तिचा चेहरा उदास दिसू लागला। ती शांत बसू लागली, खेळात सहभागी होईना। आईने विचारलं, अन्वी काही झालंय का ग? ती डोकं खाली घालून म्हणाली, नाही आई, काही नाही। आईला काळजी वाटली, पण तिला वाटलं कदाचित अभ्यासाचा ताण असेल। पण खरी गोष्ट फार गंभीर होती। शाळेत एका शिक्षकानं तिच्यावर चुकीचा हात ठेवायला सुरुवात केली होती। अन्वी घाबरलेली, तिला समजत नव्हतं की हे काय चाललंय। तिनं प्रयत्न केला की कुणी पाहिलं का, पण कुणीही लक्ष देत नव्हतं। तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली। मी काही चुकीचं केलं का? आजीनं सांगितलं होतं कुणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर लगेच सांगायचं, पण मी सांगितलं तर लोक माझ्यावरच रागावले तर? एक दिवस ती रडत रडत घरी आली। आजीनं तिला मांडीवर घेतलं आणि विचारलं, काय झालं ग गोडुली? आणि अचानक अन्वी फुटून बोलली, आजी, मला शाळेत एक सर वाईट वाटेल असं स्पर्श करतात, मला भीती वाटते, मला तिथं जायचं नाही। हे ऐकताच आजी घाबरली, तिचा श्वास अडखळला। लगेच आई वडिलांना सांगितलं। सुरुवातीला सगळे स्तब्ध झाले। राग, भीती, अविश्वास सगळं एकदम मनात आलं। पण आई धीरानं म्हणाली, अन्वी, तू खूप धाडस केलंस हे सांगून, तू खूप चुकीचं काहीच केलेलं नाहीयेस, चुकीचं करणारा तो आहे। दुसऱ्या दिवशी कुटुंबानं शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना सांगितलं। सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। आमची शाळा प्रतिष्ठित आहे, अशा गोष्टी घडूच शकत नाही, पण आई वडील ठाम होते। त्यांनी पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी चौकशी सुरू केली। इतर काही मुलीही पुढे आल्या। त्या शिक्षकानं अनेक विद्यार्थिनींना त्रास दिला होता, पण कुणी धाडस केलं नव्हतं सांगायला। अन्वीच्या धैर्यामुळे सत्य बाहेर आलं। शिक्षकाला अटक झाली। या काळात अन्वी खूप घाबरलेली होती, पण तिला सतत कुटुंबाचा आधार मिळाला। आई रोज तिच्याशी बोलायची, सांगायची, बाळा, तुझा आवाज दाबला जाऊ नये, तुला जे झालं त्यात तुझी काही चुकी नाही, गुन्हेगाराला शिक्षा मिळेल। कुटुंबांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्को लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि एका महिला सहाय्य कर्मचारी सदस्याला अटक केली असून 3 महिला सहाय्य कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे। पोलिसांनी आम्ही सीसीटीव्ही तपासत असल्याचं सांगितलंय, तसेच पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। कोर्टानं आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।